फायनली चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या डेकोरेशनला सुरुवात झाली. यावर्षीची थीम आहे प्रति बालाजी. तसंच डेकोरेशन राहणार आहे. तर हीच आहे अपडेट. मेन गेटचंही काम तुम्ही पाहू शकता. सर्वांना पडलेला प्रश्न लालबागच्या राजाची थीम, तसंच चिंचपोकळीच्या चिंतामणीची थीम पण रिव्हील होते. साईडला त्रिशूल मेन गेटला लागणार आहे. त्यानंतर या साईडला जी गल्ली आहे त्या साईडला तुम्ही बघू शकता डमरू आणि घंटा वगैरे लावण्यात आले आणि वडाच्या पारंब्या आहेत. आता फायनली पुन्हा एकदा झुंबर लावलेत आणि साईडला पारंब्या वगैरे लावलेत. तर यावर्षी खूप युनिक अशी थीम असणार आहे लालबागच्या राजाची. जशी मेन गेटची थीम तुम्ही पाहताय मंदिर रूपे असणार आहे, त्याच्याच रिलेटेबल आतमध्ये जी गल्लीत तुम्हाला दाखवली तशी थीम असणार आहे. तर हीच आहे लालबागच्या राजाची अपडेट. सर्वांचा आवडता गणपती मुंबईच्या राजाचं तुम्ही डेकोरेशन पाहू शकता. खूप सुंदर असं असणार आहे यावर्षी. तर हीच आहे मुंबईच्या राजाची अपडेट. कळस वगैरे लागले. मेन गेटचं तुम्हाला काम पाहू शकता. इथे बघा मासा वगैरे दिसतंय, म्हणजे वरती फ्रेम असणार आहे विठ्ठू रायाची. त्याप्रमाणे लालबागच्या रायाचा गेट प्रसिद्ध आहे, त्याच पद्धतीत मुंबईच्या रायाचा हे गेट खूप सुद्धा प्रसिद्ध आहे. त्या साईडला तुम्ही पाहत असाल तरी इथे आहे रेश्मा खातो यांचा वर्कशॉप. इथूनच निघणार आहे ताडदेवचा राजा. माणसं लक्ष वेधणारे मंडल म्हणजे परेलचा राजा. सुंदर असं डेकोरेशन आता ऑलमोस्ट डन होणार आहे, कारण आगमन सोहळा असणार आहे 29 तारखेला. परेल वर्कशॉप मध्ये अजून एक युनिक मूर्ती तुम्ही पाहू शकता. तर हीच अपडेट आहे परेल वर्कशॉप मधली. नमस्कार मित्रांनो, अजित बिरागतो ऑल न्यू चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण आलोय परेलला. आज तुम्हाला परेल वर्कशॉप, गणसंकुल वर्कशॉप, अरुण दत्त यांचं वर्कशॉप आणि मुंबईमधील प्रसिद्ध गणपती जसं लालबागचा राजा, मुंबईचा राजा, त्यानंतर चिंचपोकळीचा चिंतामणी, परेलचा राजा, त्यांच्या मंडपचे अपडेट देणार. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला खेतवाडीची अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती काल व्हिडिओ टाकला, तोही जाऊन तुम्ही पाहू शकता. चला आता आपण परेल वर्कशॉपला जाऊया. एक साईडच्या गेटने तुम्हाला दाखवतो, इथे काम वगैरे खूप जोरदार चालू आहे. तिकडे जी मूर्ती पाहत आहे ती खूप सुंदर मूर्ती, मला वाटतं बॅलेन्सिंग टाईप असणार आहे. तुम्हाला दाखवतो झूम करून. आहे बॅक साईडला आपण आहोत बघा. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती असणार आहे. परेल वर्कशॉपच्या मेन गेटला आपण जाणार आहोत. या साईडला बघा दिसतंय खूप सुंदर सुंदर मूर्त्या. साईडला वाघलेचा राजा स्थापना बघा, 1983 मधली ट्रॉली आहे तिथे बघा. तिथून तुम्हाला थोडंफार दाखवणार. त्यानंतर आझाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या इथे 2 ट्रॉले आहेत. त्या अँगलने तुम्हाला काय दिसतंय काय दाखवतो. नंतर आपण पुढच्या गेटला जाऊया. बघा पूर्ण बॅरिकेटिंग वगैरे केलेली आहे. चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा असणार आहे तेव्हा रेलिंग वगैरे होतं. त्यानंतर ग्रीन मॅट सर्व मारलाय, कारण त्या साईडला पब्लिक उभी राहायला नको. तर आपण आलोय परेल वर्कशॉप मध्ये. पाहू शकता तुम्ही गेट वगैरे बघा. आतमध्ये जाऊन काय अपडेट भेटते काय बघूया. या साईडला बघू शकता दोन्ही साईडला पूर्ण पॅक केलेलं असते, ज्यावेळेला आगमन वगैरे असतं. खूप सारे व्हिडिओ तिकडून काढायचे पण ते आता बंद करण्यात आलेत. आता आपण आतमध्ये जागा, आतमध्ये काय अपडेट भेटते काय बघूया. परेल वर्कशॉपच्या मेन गेटच्या इथे आपण आलोय. बॅक साईडने तुम्हाला एक मूर्ती दाखवली, तिथे जोरात काम चालू आहे बघा. सिद्धेश दिगोळे यांच्या इथे सुंदर अशी गणपती पॅकिंग मूर्ती आहे. आतमध्ये जाऊया. हे बघा एक सुंदर मूर्ती. तर हीच अपडेट आहे परेल वर्कशॉपची. तर हीच होती परेल वर्कशॉपची अपडेट. खूप साऱ्या मूर्त्या वगैरे तिथे रेडी होत आहेत. कलर काम पण बाकी आहे तिथे, त्यामुळे आतमध्ये जाऊन देत नाही. तरी पण तुम्हाला एक मूर्ती मी बाहेरच दाखवली, ती त्या बॅक साईडने दिसली, तीही मूर्ती तुम्हाला दाखवली. अपडेटमध्ये चिंचपोकळीचं चिंतामणीचं काम चालू आहे. इथे सर्व साईडने पॅक केलंय, कारण आगमन सोहळा असणार आहे 29 तारखेला. सर्व मुंबईमधील प्रसिद्ध गणपती जेवढे आहेत, परेलचा महाराजा बोला तुम्ही, परेलचा राजा, त्यानंतर चिंचपोकळीचा चिंतामणी, तुमचा आगमन सोहळा त्याच दिवशी असणार आहे. तर आता आपण नरे पार्कात जाऊया. बघा परेलच्या राजाचा गेट तुम्ही पाहू शकता. या साईडने तुम्हाला दाखवतो. नंतर आपण पुढे जाऊ त्यावेळी क्लिअर दिसेल तुम्हाला. पाहू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे विठू रायाची. आता आपण तिथून जाऊया. तिथे जे उभे आहेत लोक तिथे जाऊया, तिथून तुम्हाला क्लिअर दिसेल. मग आपण नरे पार्कात जाणार आहोत. त्या साईडने तुम्ही पाहू शकता जवळून कसं काम चालू आहे. तुम्हाला असं दाखवतो बघा. इथे सुंदर अशी विठू रायाची मूर्ती आहे. त्यानंतर या साईडला स्ट्रक्चर तुम्ही पूर्ण पाहू शकता, कारण 29 तारखेला असणारा आगमन सोहळा, जो की शिस्तबद्ध आगमन सोहळा म्हणून प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये. पाहू शकता इथे पंढरपूर निर्माण व्हायला सुरुवात झाली. थोड्या टायमात लालबाग परेलचं पूर्ण रूपांतर पंढरपूरमध्ये होणार आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये तुम्हाला अपडेट देतो. बघा स्तंभ वगैरे कशी डिटेलिंग मध्ये, जसं पंढरपूरला आहे तसं इथे स्ट्रक्चर निर्माण करण्यात आलंय. आता या साईडला तुम्हाला दाखवतो. या साईडला पाहू शकता तुम्ही केवढा मोठा गेट वगैरे आहे बघा. खूप सुंदर असं काम चालू झालंय इथे. वरती पाहू शकता तुम्ही व स्तंभ वगैरे लावण्यात आले. नंतर कलाकृती बघा कशी इन डिटेल सर्व करण्यात आले. आज मेन गेट राहणार आहे परेलचा जो राजा आहे नरे पार्क मध्ये बसतो त्याचा. आता आपण नरे पार्कात जाऊया. त्या साईडला नरे पार्कला आपण जिथे आतमध्ये जातो, एंट्री करतो, तिथे काम चालू झालंय. त्या दिवशी काम इथे काहीच नव्हतं, आता काम चालू झालंय. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये तुम्हाला अपडेट देतो. नरे पार्कात आलोय. या साईडला बघू शकता सर्व काम खूप जोरात चालू झालंय. त्या दिवशी आपण आलेलो, त्या दिवशी अपडेट दिली.
त्याला थोडंफार काम बाकी होतं. आता या साईडला पूर्ण बघा ब्लॅक मॅट वगैरे मारण्यात आलं आहे, तरीच अपडेट आहे. आतमध्ये जाऊया आपण, इन डिटेलमध्ये तुम्हाला अपडेट देतो. बघा नरे पार्कात आपण आलो. या साईडला स्तंभ वगैरे आहेत, त्या साईडला बघा वरचा स्ट्रक्चर आहे, त्या साईडला बघा बेच वगैरे बनायला पण सुरुवात झाली. वरती पाहू शकता तुम्ही कलर काम पण जोरात सुरू झाले. तरी ती एंट्री राहणार जो मेन असणार आहे, सर्व जो देखावा त्याची इथूनच एंट्री असणार आहे. बघा पाहू शकता तुम्ही कलर वगैरे काम पण जोरात चालू झालंय. साईडने बघू शकता तुम्ही, कसं खूप सुंदर वाटतं. आता ज्यावेळी कलर काम वगैरे सर्व होईल पूर्ण इन डिटेल, त्यावेळी अजून भारी वाटेल. तरी जो ती बरेलच्या राहायचे अपडेट. आता आपण मुंबईत राजा तिकडे जाणार आहोत बघा. आता तर पुन्हा एकदा पाहून घ्या, जवळून दाखवतो त्यावेळीच समजेल तुम्हाला. अजून बघा या साईडला स्तंभ वगैरे कसं लावण्यात आले, स्ट्रक्चर पाहू शकता तुम्ही. ज्यावेळी बनेल त्यावेळी अजूनच भारी वाटेल. या साईडला कलर काम पण चालू झाले. आपले व्हिडिओ तुम्ही पाहिलात इन डिटेलच असतात. या साईडला जेवढं स्तंभ होतं ना, कलर कामचं पण चालू झालंय. आता आपण मुंबईच्या राहायच्या इथे जाऊया, आतमध्ये पाहू शकता तुम्ही. चला. तर पाठीमागे बघताय परेलचा राजा जिथे बसतो, नरे पार्कात आपण आहोत. तिथली तुम्हाला अपडेट दिली. खूप सुंदर असं काम चालू आहे इथे. आता कामाचा स्पीड वाढला आहे, कारण 29 तारखेला असणार आहे आगमन सोहळा. याची सर्व वाट पाहत असतात, कारण शिस्तबद्ध आगमन सोहळा असतो परेलचा राजाचा. आता आपण मुंबईच्या राहायच्या इकडे जाऊया, तिथली तुम्हाला अपडेट देणार आहे मी. मुंबईच्या राहायच्या इथे आपण नंतर जाऊया. आता आपण पहिलं घनसंकुलमध्ये जाऊया आणि रेश्माताई खातू यांचा वर्कशॉप आहे तिकडे पण आपण जाणार आहोत. त्यानंतर आपण मुंबईच्या राहायच्या इथे जाऊया. मानाची आरती परेलच्या राहायचं हक्काचं ठिकाण सिमेंट चाल. घनसंकुल गेटच्या बाहेर अनिकेत शेवाले बॅक बघा, साईवाडी तेल गल्लीचा राजाची ट्रॉली आहे. आता आपण तिकडे जाऊया. घनसंकुलचा मेन गेट इथूनच पडणार आहे बाहेर. आपल्या सर्वांचा लाडका परेलचा राजा. या साईडला बघा बॅरिकेटिंग वगैरे सर्व आहे. कलाकार आर्टची इथे काय अपडेट नाही, बॅरिकेटिंग सर्व इथे आहे. आता आपण जाऊया मेन गेट मधून घनसंकुलमध्ये. घनसंकुलच्या बाहेर आपण आहोत. किडवाई नगरचा राजा 6 सप्टेंबरला आगमन सोहळा असणार आहे परेल वर्कशॉप मधून. त्यानंतर या साईडला पाहू शकता ताडदेवचा इच्छापूर्ती, याचा आगमन सोहळा असणार आहे 30 तारखेला. 2 बॅनर आहे साईडला, अजून 2 बॅनर. करी रोडचा कैवारी रील्स व फोटोग्राफी स्पर्धा असणार आहे 30 तारखेला. त्यानंतर या साईडला पाहू शकता तुम्ही सायनचा सुख करता, त्याचाही आगमन सोहळा 30 ऑगस्टला असणार आहे. आता आपण आतमध्ये जाऊया घनसंकुलमध्ये. घनसंकुलमध्ये आलोय, घनसंकुलची तुम्हाला अपडेट देतो. घनसंकुलमध्ये सार्थक आर्ट्समध्ये सर्वांना आवडणाऱ्या मूर्त्या, बॅलेन्सिंग मूर्त्या घरगुती पाहू शकता तुम्ही. परेलचा महाराजा. तर या साईडला सुंदर अशी मूर्ती पाहू शकता तुम्ही कमळावरती. त्यानंतर गोड गणपती, तेव्हा ही सुंदर अशा खूप साऱ्या मूर्ती आहेत. किंवा एलकोटेल मूर्ती आहे, मल्हार रूपी मूर्ती आहे, तेव्हा त्रिशूल वरती आहे. त्यानंतर नरसिंह अवतारी सुद्धा मूर्ती आहे. रिफ्लेक्शन थोडं येत असत. त्यानंतर खूप साऱ्या बॅलेन्सिंग मूर्त्या तुम्हाला इथेच पाहायला मिळतील. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किती सुंदर मूर्ती आहे बघा. त्यातली कोणती मूर्ती आवडली नक्की सांगा. शिवाई आर्ट्स आणि त्या साईडला असणार पेशवा आर्ट्स वगैरे पूर्ण बंद करण्यात आले, कारण तिथं मूर्त्या बनतात. त्या साईडला बघा घरगुती सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला पाहायच्या असतील. तिथे घनसंकुलमध्ये खूप सारे वर्कशॉप आहे. ही पाहू शकता खूप सुंदर अशी मूर्ती बघा नंदीवरती बसलेली आहे. नंतर या साईडला खूप सारे असे वर्कशॉप आहेत घरगुती मूर्त्यांचे. आता तिकडे आपण जाऊ शकत नाही. शिवाय आर्ट्स वगैरे सर्व पॅक करण्यात आले. ह्या साईडला बघा अलवाकचा राजा, सुंदर अशा मूर्त्या तुम्ही घरगुती शोधताय तरी ते पाहू शकता तुम्ही. चला आता आपण जाऊया रेशमाताई खातो यांच्या वर्कशॉप मध्ये. आता तुम्हाला पेशवाट मधल्या 2 ते 3 मूर्त्या दाखवतो, कारण तिथं परमिशन घेतली. आपण पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशा मूर्त्या आहे. सर्वांचं लक्ष लागलंय पेशवाट मधली एक मूर्ती जी खूप युनिक अशी असणार आहे यावर्षी. या बा अशा खूप साऱ्या मूर्त्या इथे युनिक आहेत, पण एक मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे. तिचं आगमन सोहळा वगैरे डेट रिव्हील होईल त्यावेळी तुम्हाला नक्की सांगणार. संकुलच्या समोरच जिथं विजय सेल्स आहे त्याच्या उजव्या हाताला गेलात गल्लीमध्ये, तिथेच रेशमाताई खातो यांचा वर्कशॉप आहे. तिकडे जाऊयात आपण. विजय सेल्सच्या इकडे तुम्ही उजव्या हाताला गेलात तर इथे असतो कैवारीचा राजा, करी रोडचा राजा. तिथेच पुढे लेफ्ट साईडला वर्कशॉप आहे. समोर करी रोडचा कैवारी वस्तू, जिथून तुम्ही लेफ्ट मारलात की समोरच गेलात तर तिथे आहे रेशमाताई खातो यांचा वर्कशॉप त्या साईडला. संकुलमध्ये पाहिलात तर सर्व जे शिवाय आर्ट्स वगैरे आहेत, राजन खातो यांच्या इथे बनणार आहे परेलचा राजा. त्यामुळे सर्व पॅकिंग गेले. तर तिथं अपडेट. आता आपण रेशमाताई खातो यांच्या वर्कशॉपमध्ये जाऊया. समोर तुम्ही पाहताय इथेच बनतोय ताडदेवचा राजा. त्याचं आगमन सोहळा 30 तारखेला असणार आहे 1 वाजता. तो इथूनच निघणार आहे. तुम्हाला कसं यायचं ते पूर्ण अपडेट दिले. जो प्रगतीनगरचा गणपती आहे तोही इथेच बनणार आहे. तरीच आहे रेशमाताई खातो यांच्या वर्कशॉपचे अपडेट, कारण गणपती आतमध्ये बनतोय, आतमध्ये जायला अलाउड वगैरे नाही आहे. पण खूप सुंदर कन्सेप्ट आहे. आपण एक दिवस आधी आलेलो त्यावेळी पाहिलं होतं. तर पाठीमागे बघताय आज होता रेशमाताई खातो यांचा वर्कशॉप. इथूनच निघणार आहे 30 तारखेला ताडदेवचा राजा. कारण सर्वांचं लक्ष त्या गणपतीकडे आहे. खूप सुंदर असा मागच्या वर्षी गणपती झाला होता, कारण जो फेस आहे सिग्नेचर फेस विजय खातू सर यांचा ते खूप प्रसिद्ध आहे.
आता आपण म्हणाल मुंबईचं राहायचं मंडप तिकडे तुम्हाला अपडेट देणार आहे. तर म्हणाल तुम्ही नक्की आता अर्धवीचा राजा खूप सुंदर बनलाय. चला तर तिकडे जाऊया आपण मुंबईच्या राहायच्या मंडपामध्ये. खरी रोडचा कैवारी आगमन सोहळा असणार आहे 30 तारखेला. त्याच्या साईडला किडवाई नगरचा राजा पाहू शकता तुम्ही. कोकणातील असाल तर तुम्हाला समजलं असेल टंकासूर. गणेश गल्लीत आपण आलोय. मेन गेटचं काम पाहू शकता. आता काम वाढलंय आणि इथे बघा वरती मूर्त्या वगैरे पण लावण्यात येणार आहे. साईडने पाहू शकता खूप सुंदर असा गेटचा कलर वगैरे तुम्ही कॉम्बिनेशन पहा. खूपच भारी आहे. वरती पाहताय प्लॅस्टिक मध्ये टाकलेल्या मूर्त्या वगैरे असणार आहे. ते स्ट्रक्चर आहे मेन. साईडला मासा वगैरे आहे. कारण यावर्षीची टीम इथे पण असणार आहे पंढरपूर. त्यामुळे बघा तो मासासारखा दिसतोय तुम्हाला आकार साईडला. त्या साईडला काय बघूया आपण समजेल थोड्या टायमाला ओपन झाल्यावर. बघा हा मेन गेट आहे. आता आपण त्या साईडला जाऊया जिथं मेन कमानी आहे. तिथे साईडला पाहिलात तर समजेल तुम्हाला माशासारखा आकार आहे. त्यानंतर या साईडला बघा कमानीचं पण काम चालू झालंय. त्याच दिवशी कमानीचं काम चालू नव्हतं, आता बघा चालू झालंय. त्या साईडला पण काय आहे ते तुम्हाला दाखवतो. कशी आता कमानी वगैरे तुम्हाला डाव्या हाताला दाखवतो. उजव्या साईडला पण बघू शकता हे मासाच आहे. म्हणजे इथे जी वरती तुम्ही पाहताय तिथं मूर्ती येणार आहे विठू राहायची एवढं कन्फर्म. या साईडला बघा त्यामुळे ओपन वगैरे होणार आहे. प्लॅस्टिक मध्ये टाकलेलं आहे सर्व. म्हणजे आकारावरून समजतंय मासा असणार आहे. आणि या साईडला बघा गेटचं काम जोरदार असं चालू आहे. तर आता आतमध्ये जाऊया जिथे बसतो मुंबईचा राजा तिकडे. मध्ये पाहिलात तर काय काम नाही आहे. पत्रा वगैरे लावण्यात आला. आता गणेश गल्लीत जाऊया जिथे मुंबईचा राजा बसतो. तिथले अपडेट देतो. गणेश गल्लीत आपण आलोय. त्या दिवशी ते प्लाय वगैरे होते ते पण सर्व कमी करण्यात आलेत. साईडला पाहू शकता तुम्ही जिथे बसतो गणेश गल्लीत मुंबईचा राजा. त्याचे तुम्हाला अपडेट देतो. या साईडला बघा खूप जोरदार असं काम चालू झालंय. त्या साईडला त्या दिवशी काहीच काम नव्हतं. आता फक्त रॉड वगैरे टाकलेले. त्या साईडला बांबू वगैरे सर्व उभं करण्यात येते. त्या साईडला जो स्ट्रक्चर होता तसाच आहे. साईडला कलर्स वगैरे झालेला आहे. त्यानंतर या साईडला बघा स्तंभ वगैरे लावले. त्यानंतर कलर काम वगैरे तिथे झालंय. त्या साईडला बांबू वगैरे लावण्यात येत आहे. तरी इथे अपडेट आहे. तिथे गणेश गल्ली मुंबईचा राजा बनायला सुरुवात झाली. बघा पाहू शकता केवढं मोठं ग्राउंड आहे. इथे प्लाय वगैरे सर्व लावण्यात येतात. कारण ते चिखल वगैरे तुम्ही पाद्यपूजन सोहळ्याला पाहिलं असेलच. खूप चिखल होता त्यामुळे या साईडला बघा बांबू वगैरे प्लाय वगैरे मारण्यात येतात. जसं आपण खेतवाडीत तुम्हाला अपडेट दिली तशी तिथली अपडेट आहे. कारण इथे या साईडला पण स्ट्रक्चर उभा राहणार आहे. त्याचे पण काम आता जोरात चालू झालंय. या साईडला जेवढं सर्व सामान होतं ते सर्व लावण्यात आलं आहे. साईडला नागाच्या पाण्यासारखं आहे. जसं परेलचा राजाचं आहे तसं सेम टू सेम. कारण परेलचा राजा जो बनवतात डेकोरेशन तेच ते डेकोरेशन इथं सुद्धा बनवणारे एकच माणूस आहे. बघा साईडला पाहू शकता खूप सुंदर अशी कमानी झाली. त्यानंतर कळस वगैरे पाहू शकता. तर हीच आहे मुंबईच्या राजच्या अपडेट. पूर्ण ग्राउंड मध्ये काम होणार आहे. काम झाल्यानंतर खूप भारी वाटणार आहे. आणि मुंबईचा राजा बनायला सुरुवात झाली. तिथे व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही आहे. चला आता आपल्याला वेळ आला बघायला. आता बघा लाइटिंगचं वगैरे काम चालू आहे. तिथे स्ट्रक्चर आहे पूर्ण असा स्ट्रक्चर असतो. त्यानंतर इथे बघा लाइटिंगचं वगैरे काम चालू झालंय. तरी इथं आहे अपडेट. स्ट्रक्चर वगैरे कसं आहे पाहू शकता तुम्ही. त्यावरती लाईट वगैरे लावली जाते. बघा इथे लाईट लावल्यानंतर किती भारी वाटते बघा. त्याची लाइटिंग वगैरे होईल ना त्याला खूपच भारी वाटणार. कारण लाइटिंग वगैरे इथे पाहू शकता तुम्ही. तरी चालेल मुंबईच्या राहायचे अपडेट. आता आपण लालबागच्या राहायचे इथे जाऊया. तर पहा हीच होती मुंबईच्या राहायची अपडेट. खूप जोरदार असं डेकोरेशनचं काम चालू झालंय. कारण इथे पण पंढरपूरची थीम आहे. गेट वगैरे तुम्ही पाहिलं असेल. खूप सुंदर असा गेट बनणार आहे. इथे जसा परेलच्या राहायचा बनलाय तसं. आता आपण जाऊया लालबागच्या राहायचे इथे. तिथली काय अपडेट आहे ते तुम्हाला दाखवतो. लालबागचा राहायचा मेन गेटच्या साईडचा असा गेट आहे. त्याचं काही काम आहे नाही एवढं. जसं होतं तसंच आहे. त्यानंतर मेन गेट तुम्ही पाहू शकता. त्या साईडला कलश वगैरे लावण्यात आले. त्या साईडला कलश लावलेला होतं. खाली होतं वरती लावण्यात आले. तर गेटला कलर वगैरे काम पण जोरदार असं चालू झालंय. तरी त्या मेन गेटची अपडेट तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असा मेन गेट वाटतोय. अजून खूप सारं काम होणार आहे. तिथे कमानी वगैरे पण बाकी आहे. आणि एक मूर्ती पण तिथे येणार आहे. आणि त्रिशूल वगैरे तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ टाकला त्यामुळे तुम्ही पाहिले असेलच. ते ज्यावेळी लावले जाईल त्यावेळी खूपच भारी वाटणार आहे. तर हीच अपडेट आहे मेन गेटची. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये काय अपडेट आहे का बघूया. मेन गेटच्या इथे पण वर्क केलेलं आहे पाहू शकता तुम्ही. मेन गेटचं असं भारी वाटतं साईडने. आता आपण त्या छोट्या गल्लीमध्ये आलो जिथं मुख दर्शनची लाईन वगैरे असते आणि VIP लोक वगैरे जातात. त्या गल्लीमध्ये तुम्ही पाहू शकता. आपण लास्ट टाइम आपण आलेलो परवा ज्यावेळी आगमन सोहळा वगैरे होता रात्री त्यावेळी काही काम झालं नव्हतं. या साईडला पाहू शकता तुम्ही. आता झुंबर वगैरे लावण्यात आलेत. जिथून लालबागचा राजा विसर्जनाला बाहेर पडतो तिथे बघा झुंबर पहिला लावला होता तो काढण्यात आला होता. पण पुन्हा आता झुंबर लावण्यात आले. त्यावरचा स्ट्रक्चर ज्यावेळी लावला होता
त्याचवेळी मी तुम्हाला बोललो की इथे झुम्मर वगैरे खूप सारे असणार आहेत. पाहू शकता झुम्मर वगैरे पण खूप सारे लावण्यात आले. त्या दिवशी एकच लावलेला तो काढण्यात आला होता. नंतर पुन्हा पाहू शकता तुम्ही खूप सारे झुम्मर लावलेत आणि त्या साईडला जी थीम आहे या वर्षीची त्याच्यात रिलेटेबल लावण्यात आलेत. कारण डमरू वगैरे बघू शकता. आता दुसरे मोठे मोठे डमरू पण लावलेत. 2 ते 3 डमरू आहेत तेव्हा. तर अजून खूप सारे डमरू इथे येणार आहेत. घंटी वगैरे आहेत आणि पारंब्या जशा असतात वडाच्या झाडाला तशा पारंब्या आहेत. या साईडला पाहू शकता जो 2 डमरू बघा लावण्यात आलेत. खूप भारी वाटणार ज्यावेळी पूर्ण बनेल ना, लाइटिंग वगैरे येणार त्यावेळी अजूनच युनिक वाटणार. हे बघा या साईडला झुम्मर वगैरे आहेत. त्याच्या साईडला पण वडाच्या ज्या पारंब्या आहेत त्या लावण्यात आल्या आहेत. खूप सुंदर असं डेकोरेशन असणार आहे. मार्केटच्या साईडचा गेट आहे त्याचं काम तुम्ही बघू शकता. मागच्या टायमाला आपण आलेलो तेवढंच काम आहे. या साईडला पण तुम्ही पाहू शकता. ते बघा तिथं पत्रा तिथे बसतो लालबागचा राजा, तिथे काही अपडेट नाही. गेट वगैरे पाहू शकता. आता तिथे क्राऊड मॅनेजमेंट केला तो त्या ग्राउंडमध्ये आपण जाणार आहोत. ग्राउंडमध्ये आलोय आणि काय दिसतंय बघा आपल्याला त्रिशूल जो मेन गेटला लागणार आहे. या साईडला बघा ज्या लाईनी वगैरे आहेत त्या हाफ तशाच आहेत. या साईडला पण लाईनी होणार कारण इथे बघा हे त्रिशूल वगैरे लावणार आहे. तिथे डायमंड वर्क चालू आहे. या साईडला पण लाईनी वगैरे येणार. पण त्या इथे जो मेन गेटचा सर्व सामान वगैरे बनतंय म्हणून बनलंय नाही. तर हीच आहे अपडेट. खूप सुंदर अशी लालबागच्या राजाची अपडेट. तुम्ही ग्राउंड मध्ये पाहिलात तिथे डायमंड वर्क वगैरे चालू आहे. तिथे डमरू आणि त्रिशूल लागणार आहे मेन गेटला. तुम्हाला तिकडे जी गल्ली आहे जिथे लालबागचा राजा विसर्जनाला बाहेर पडतो नेमकं दर्शनची लाईन असते तिथे पण डायमंड वगैरे पुन्हा लावण्यात आले आणि झुंबर वर्क वगैरे चालू आहे तिथे. त्यानंतर डमरू वगैरे छोटे आणि घंटा तुम्ही पाहिले असाल आणि जशा पारंब्या असतात वडाच्या झाडाच्या त्या सर्व पारंब्या लावल्या जाणार आहेत. ती थीम असणार आहे आतमध्ये जे गल्लीची. चला आता सर्वांचा आवडता गणपती चिंचपोकळीच्या चिंतामणीला आपण जाऊया. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मेन गेट आहे त्याचं पण काम जोरात चालू झालंय. पाहू शकता 2026ला प्रश्न पडलाय सर्वांना लालबागच्या राजाचे मंडपची थीम काय असणार आहे. तर आता प्रश्न दुसरा आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपची थीम काय असणार आहे. पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं डेकोरेशनचं काम इथं चालू झालंय. बघा प्रभाव वगैरे पण लावण्यात आले. केवढा मोठा गेट आहे बघा. चिंचपोकळीचा चिंतामणीचा मेन गेट आहे. पाहू शकता तुम्ही हीचा अपडेट. आता आतमध्ये जाणार आहोत आपण. वरती तुम्ही पाहू शकता इथे देवी देवतांचे फोटो आहेत कारण यावर्षी थीम आहे प्रति बालाजी. पाहू शकता खूप सुंदर असा गेट आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा. खूप असा मोठा गेट आहे. आता आपण आतमध्ये जाऊया डेकोरेशनचे काय अपडेट आहे पाहूया. आता पुन्हा एकदा पाहू शकता सुंदर असा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा गेट. तेव्हा दौलन वगैरे असते वगैरे पाहू शकता तुम्ही तेव्हा. तर मग काहीतरी देवता रिलेटेडच असणार आहे कारण यावर्षी प्रति बालाजी अशी थीम आहे. त्यामुळे त्या रिलेटेडच काहीतरी असणार आहे. तुम्ही पाहू शकता. वा सुंदर असं डेकोरेशन. आता आपण आतमध्ये काय अपडेट आहे बघूया. मध्ये आला तर लाईटीचं वगैरे काम चालू झालंय कारण इथे असणार आहे 29 तारखेला आगमन सोहळा. खूप महाराष्ट्रातील सर्वात मोठा आगमन असतो इकडेच. मंडपाची जोरदार अशी तयारी चालू आहे कारण 29 तारखेला महाआगमन असणार आहे. सर्वांचा लाडका चिंचपोकळीचा चिंतामणी याच ठिकाणी येणार आहे आपल्या चिंतामणीच्या गल्लीमध्ये. पाहू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन असणार आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा खूप सुंदर असा डेकोरेशनला सुरुवात झाला. आतमध्ये अलाउड वगैरे नाही आहे तरी आपण गेलो म्हणजे व्हिडिओ वगैरे केला नाही पण आतमध्ये जाऊ शकता तुम्ही. व्हिडिओ वगैरे करू नका. खूप भारी कन्सेप्ट असणार आहे. तर हीच होती अपडेट चिंचपोकळीच्या चिंतामणीची. आणि तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी परेल वर्कशॉप जनसंकुल वर्कशॉप त्यानंतर मुंबईमध्ये सर्व प्रसिद्ध गणपती यांच्या मंडपचे अपडेट दिले. तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि केतवाटीची अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलाय तोही जाऊन तुम्ही नक्की पहा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.